तुम्ही कधी या पद्धतीने कैरीची चटणी ट्राय केली का? नसेल केली तर नक्की ट्राय करा. तर इथे मी घेतलेली आहे एक कैरी. तिचे असे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पॅनमध्ये इथे तेल टाकलेलं आहे मी. तेल थोडंसं जास्तीचंच टाकायचं आहे आपल्याला आणि कैरीचे जे आपण काप केलेले आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे. कोळीसुद्धा आपल्याला टाकायचे आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे लसणाच्या पाकळ्या 4-5 हिरव्या मिरच्या आणि पुन्हा एकदा इथे आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. हे बघा कैरी पण छान सॉफ्ट झालेली आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. हे बघा त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जो कैरीचा गर आहे शिजलेला तो इथे सगळा काढून घ्यायचा आहे आणि साली जे आहे ते बाजूला टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने सगळं काढून घेतलेलं आहे. कोळीचं सुद्धा काढून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आणि मिरची, लसण आणि कैरीचा जो गर आहे तो सगळा हाताच्या साहाय्याने असं मॅश करून घ्यायचं आहे छान. यामध्ये जे तेल आपण थोडंसं जास्तीचं टाकतो ना त्याची तर खूपच छान चव लागते. तर त्यामुळे यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हे बघा लसण आणि मिरची छान मॅश करून घेतलेली आहे मी. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे मी कैरी फार जास्त आंबट होती म्हणून मी इथे थोडासा गूळ टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा इथे टाकून घेऊयात. गूळ छान मॅश करून घ्यायचा, थोडाच घ्यायचा आपल्याला, फार जास्त नाही. त्याची जी फार जास्त जी चव आहे ती बॅलन्स करण्यासाठी. हे बघा आणि मस्तपैकी असं हे कैरीची चटणी जी आहे ती तयार आहे. भातासोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता. चला मग रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा.